युवा नेते ॲडव्होकेट निलेश बोराटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं शहरातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमधून समाजातील गरजू, कष्टकरी आणि निराधार घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। वाढदिवसाच्या पहिल्या कार्यक्रमात आरोग्य कोठी येथे सफाई कामगार बंधू भगिनींना साडी व पोशाख वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला। हा सत्कार सोहळा पुणे शहर काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। समाजाच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। त्यानंतर नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हे छत्री वाटप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उपयोगी पडावे या भावने वाढदिवसाच्या तिसऱ्या आणि भावनिक टप्प्यात ॲडव्होकेट निलेश बोराटे यांनी सेंट मायकल गर्ल्स हॉस्टेल येथे अनाथ आश्रमातील विद्यार्थिनींसमवेत वाढदिवस साजरा केला। यावेळी विद्यार्थिनींसोबत केक कापण्यात आला, तसेच त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। आपला वाढदिवस समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांसोबत साजरा करत ॲडव्होकेट बोराटे यांनी सामाजिक बांधिलकीचं उदाहरण घालून दिलं। या प्रसंगी ॲडव्होकेट भावनाताई बोराटे यांनी अनाथ मुलींशी मनमोकळा संवाद साधताच त्यांच्या चेहऱ्यावर निरागस आनंद खुलवला। मायेचा स्पर्श, आपुलकीचे शब्द आणि प्रेमळ सहवास लाभल्यानं त्या प्रत्येक मुलीच्या डोळ्यात समाधान आणि चेहऱ्यावर अविस्मरणीय हास्य झळकत होते। या क्षणाने उपस्थित प्रत्येकाचं मन व्हेलावून टाकलं। या सर्व उपक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वाढदिवसाच्या निमित्तानं राबवण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमांचं सर्वत्र कौतुक होत आहे। सदर कार्यक्रमात शहर काँग्रेस उपाध्यक्ष ॲडव्होकेट शाबीर खान, सोशल मीडिया विभागाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश कांबळे, नेहरू स्टेडियम ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, प्रज्ञेश बोराटे, गौरव बोराटे, हेरॉल्ड मॅसी, प्रशांत मिठापेल्ली, अझर काझी, यश बोराटे, वैभव बोराटे, वसीम शेख, नचिकेत पुणेकर, सागर कांबळे, अनुराज सोनावणे, गजानन सोनावणे, विनोद अडसूळ, प्रथमेश राजमाने, संदीप भंडारे, सुनू शेख, शफिक शेख, रोहित आगलावे, समीर शेख, राजवर्धन कांबळे, सुमित खामकर, ॲडव्होकेट भावना बोराटे, संगीता बोराटे, विद्या रवळे, सुधा ढोले, दीपाली बोराटे, अपर्णा झगडे, पूजा बोराटे, क्षितिजा झगडे, योगिता बोराटे, प्रियंका बोराटे, पल्लवी बोराटे, करिश्मा हरपळे, उत्कर्षा पात्रे, प्रतीक्षा नगरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वागचौरे यांनी केले। वाढदिवस नेहमी मला एक वेगळ्या पद्धतीने करायला आवडतो। वाढदिवस म्हटलं की नुसतं केक कापणं, शुभेच्छा घेणं एवढंच नसतं। तर आम्ही या वाढदिवसाला जे आपल्या परिसरातील सफाई कर्मचारी आहेत त्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला, त्यांना कपडे वाटप केले। ते जे वर्षानुवर्ष आपल्यासाठी काम करतात, कार्य करतात, नागरिकांची सेवा करतात, त्याचं एक कुठंतरी त्यांना त्याची जाणीव म्हणून आज या ठिकाणी तिथं आम्ही कार्यक्रम घेतला होता। त्याच पद्धतीने पावसाळा चालू आहे, या अनुषंगाने नागरिकांना छत्री वाटप आम्ही या ठिकाणी केलं। आपल्या परिसरात असलेलं हे अनाथ मुलींचं जे आश्रम आहे त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा केला। त्यांना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आम्ही केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आम्हाला आज खूप महत्त्वाचं होतं। आजचा दिवस हा तशा पद्धतीने बघायला गेलं तर खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने आज जे पाहुणे या ठिकाणी कार्यक्रमाला आले होते म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष असतील माननीय मोहनदादा जोशी आणि शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय प्रशांतदादा जगताप, तसंच दुसरे शहराचे अध्यक्ष दीप्तीताई चौधरी यांच्या हस्ते या सगळ्या उपक्रमाचं वाटप करण्यात आलं। तर आज आषाढी निमित्त त्यांना आम्ही त्या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती जी आहे ती त्यांना आम्ही भेट दिली। वाढदिवस म्हटलं की नुसतं घेणं नसावं, म्हणजे ते भले शुभेच्छाच्या स्वरूपात असं म्हणावं, परंतु वाढदिवस म्हणलं की हे आपल्याकडनं 4 गोष्टी दिल्यासुद्धा जाव्यात, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आजचा दिवस आम्ही आज हा वाढदिवसाचा साजरा केला। असंच यापुढं देखील आमच्या हातनं लोकसेवा घडावी ही आम्ही आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। माझे तरुण सहकारी मित्र ॲडव्होकेट निलेश बोराटे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने
आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. गेले अनेक वर्ष प्रत्येक वाढदिवसाला मी न चुकता हजर असतो. तसं पाहिलं तर निलेशच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी असतो, कारण निलेश आणि भावना ही जोडी जी आहे ती या परिसरामध्ये सातत्याने सामाजिक, धार्मिक आणि राजकीय या तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या उत्साहाने काम करतात, सर्वांना मदत करतात. आता नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते, परंतु काही कारणामुळं ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर त्याचा पहिला वाढदिवस, पण त्यांनी मनामध्ये हा विचार नाही केला की आत्ता काय मला 4 वर्ष निवडणुका नाही आहेत म्हणून माझा वाढदिवस साजरा करून मी लोकांसाठी काही केलं पाहिजे. ही जर भावना त्यांनी ठेवली असती तर आज आपण इथे एकत्र जमलेलो नसतो. की जो देगा उसका भी भला, जो ना देगा उसका भी भला, हे डोळ्यासमोर ठेवून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून दोन्ही ॲडव्होकेट ही जोडी आहे. निलेश पण ॲडव्होकेट आहे, भावना पण ॲडव्होकेट आहेत. अतिशय चांगले काम करणारे कार्यकर्ते आहेत. आज सकाळपासून समाजासाठी त्यांनी भरपूर कार्यक्रम केलेले आहेत. पुन्हा निलेशला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. ॲडव्होकेट निलेश बोराटे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सेवक यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ते द सोसायटी ऑफ सेंट मेरी द व्हर्जिन इन इंडिया म्हणजे पंचवद मिशनला जे हॉस्टेल आपण चालवतो गरजू मुलींसाठी, त्या मुलींबरोबर त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. मुलींचं बरोबर पार्टी म्हणजे त्यांना जेवण त्यांनी आयोजित केलं. त्याबद्दल आम्ही संस्थेचे आणि सर्व मुलींच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक कार्याला संस्थेच्या आणि सर्व मुलींच्या वतीने आम्ही अनेक शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य करो ही त्याच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी ॲडव्होकेट निलेश भाऊ बोराटे सर यांचा वाढदिवस 25 तारखेला मी शाहीर शिवाजी थिटे गोंधळी कलावंत दादांना शुभेच्छा देतो. यापुढील उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे, आरोग्य संपन्न जावं आणि मनामध्ये असणाऱ्या इच्छा परिपूर्ण हो. अशा प्रकारे आजचा हा निलेश भाऊ बोराटे साहेबांचा वाढदिवस संपन्न झाला.